साहेब, ज्या प्रकारे चर्चा सुरू होत्या, आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, काय सांगाल? आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राला एवढं मोठं एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. लाडकी बहीणसारखी योजना दिलेली आहे, शेतकऱ्यासाठी, लाडका भाऊसाठी. मला आठवत नाही की एवढ्या चांगल्या योजना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या असेल, आणि आता ही सरकार चांगल्या योजना देते. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, खरंच शिवसेनेच्या सर्व आमदारांना हे मान्य आहे का? हो, आमदारांनीच आग्रह केला घ्या म्हणून. आमदारांनी आग्रह केला. एकंदरीत उपमुख्यमंत्रीसह गृह खातंसुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळावं, शिवसेनेला मिळावं, अशी सुद्धा चर्चा होती, काय सांगाल? नाही, तो आमच्या चर्चेतला भागच नाही, तो वरच्या पातळीचा भाग आहे. आम्ही काही आज केंद्रातील नेते मंडळीसुद्धा शपथविधीला दाखल होत आहेत. मोठ्या उत्साहामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतोय, काय सांगाल? नाही, आनंद आहे ना. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाचं क्षण आहे. गोरगरिबांची, सर्वसामान्यांची अपेक्षा या ठिकाणी लागलेल्या आहेत, त्यामुळे तर हजारो लोक या ठिकाणी आले, आणि निश्चितपणे त्या सर्वांचं भलं होईल. मंत्रिमंडळासाठी तुम्ही इच्छुक आहात का? तो माझा विषय नाही, तो माननीय एकनाथ शिंदे साहेब. निश्चित. धन्यवाद.